राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। आम्ही कायद्याने काम करू इच्छितो, कुठलीही सूडबुद्धी नाही, कुठलाही आकस नाही। छगन भुजबळांविरोधातल्या एसीबीच्या कारवाईवरून पवारांनी डागली सरकारवर तोफ। म्हणाले, आम्हालाही कधी जेलमध्ये टाकलं जातं याची वाट पाहतोय, तर कारवाई ही नियमानुसारच, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। ज्यानं कोणी गुन्हा केला असेल त्यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिकता ठेवावी, पण जेलमध्ये काय वाईट असतं? ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांनी जेलमध्ये जावं। राजू शेट्टींचा पवारांना टोला। म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कारवाईकडे आमचंही लक्ष। भाजप आणि शिवसेनेमध्ये महामंडळांच्या वाटपाचंही सूत्र ठरलं। 2-1 या सूत्रानं होणार महामंडळांचं वाटप। म्हाडा आणि MMRDA भाजपच्या, तर सिडको शिवसेनेच्या वाट्याला येणार। माजी शिक्षण मंत्री अनंत थोपटे यांनी केली जमिनीच्या वादातून महिलांना शिवीगाळ आणि मारहाण। साहेबांनी सगळ्यांना मारले, सगळ्यांना मी सांगितलंय, साहेबांनी सगळ्यांना मारले। थोपटेंनी मात्र फेटाळले आरोप। दोन्ही गटांच्या 5-5 जणांवर गुन्हा दाखल। माझ्या बापाचा सातबारा बघा तुम्ही। मालवणीमध्ये 15 ते 20 जणांना दारूतून विषबाधा, 8 जणांचा मृत्यू। इतरांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। FTIIचे विद्यार्थी संपावर ठाम। ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे नाही। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी बोलणी सुरू। मुंबईसह उपनगरात संततधार। कोकण, विदर्भ, मराठवाड्यामध्येही पावसाची चांगली हजेरी।